नमस्कार मित्रांनो, माझं नाव उर्मिला. त्या दिवशी सकाळी कामावर जायला थोडासा उशीर झाला. माझ्या आधी गल्लीतल्या आणि गावातल्या सगळ्या बायका जाऊन रिक्षामध्ये जागा धरून बसल्या. आम्ही शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी लागेल तिथे मजुरी काम करायचो. माझ्या आधी त्या रिक्षात बसल्या आणि मला यायला थोडासा उशीर झाला. घरामध्ये डबा भरताना थोडासा वेळ झाला आणि त्यामध्ये रिक्षामध्ये जागा तर मला शिल्लक राहिलीच नाही. सगळे दाटीवाटीने बसल्या होत्या. कामाला तर जायचंच होतं आणि मी कुठे आता बसू? मग कामावर तर यावं लागणारच होतं. त्यावेळेस अचानक माझे मुकदम म्हणजे शेतमालक आले आणि मला म्हटले की उर्मिला, रिक्षात तर जागा नाही, तू माझ्या गाडीवर बस. मी पण तिकडेच चाललो, तुला सोडीन. मी म्हटलं की बरं झालं, मला चांगली जागा भेटली. मी त्यांच्या गाडीवर बसले आणि कामावर निघाले. जात असताना वाटेमध्ये ते मला म्हटले की काय गं, आजकाल जास्त काम करते, आमच्याकडे लक्ष देत नाही. मी म्हटलं की मालक, वेळच भेटत नाही कामातून. आता पैशांची तर नड किती आहे माहीत आहे ना. अगं पैसेच पाहिजे तर मला मागायचं ना. मी म्हटलं की हो, मागायचं तुम्हाला कसं, तुम्ही एवढे मोठे व्यक्ती. ते म्हटले त्याच्यात काय आहे तेव्हा, पैसे वगैरे तुला पाहिजे ते देतो, फक्त माझं एक काम करशील का, असं ते मला म्हटले. मी म्हटलं कोणतं? त्यावेळेस ते मला म्हटले की माझी मात्र एक इच्छा पूर्ण करावी लागेल, तुला माहीत आहे काय? मग काय, मी तर नाही म्हणू शकत नव्हते. त्या दिवशी आमचं बोलणं झालं. मग एक दिवशी त्यांनी मला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे कोणीच नव्हतं कामावर. म्हणून दिवसभर मी त्यांच्या शेतातल्या घरी आणि त्यांच्याकडून सुंदर क्षणाचा कसा आनंद घेतला. दिवसभर ते रोज कामाला म्हणून मला तिथं घेऊन जायचे आणि मग आमचं काय चालायचं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव उर्मिला आहे. तशी मी 40 वर्षांची असल्यासारखं माझ्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही. रंग गोरा होता आणि थोडीशी मी उठाव दिसायचे. त्याच्यामुळे अगदी पाहताच सरळ कोणी पण अगदी वेगळ्याच नजरेतून मला पाहत असायचे. आमचं गाव खूपच खेडेगाव होतं. इथे घरातील अगदी गडी माणूस घरात बसायचे आणि बायकांना कामाला जावं लागायचं. शेतातलं काम आजकाल बायकांना कमी हाजरी होती, त्यामुळे सगळे बायांना सांगायचे. त्या दिवशी ऊसाचं लागवड म्हणजे ऊसाचे नवीन कांड्या लावण्यासाठी आम्ही शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणी जात होतो. आमच्या गावातले मुकदम होते, त्यांचं गावामध्ये आणि गावाच्या बाहेर 10-15 किलोमीटर असं शेती होती. तिकडे नेहमी आम्ही बांधील कामाला असायचो. आज नेहमीपेक्षा जास्त बाया कामाला होत्या. शेती मोठी असल्यामुळे एका दिवसात सगळं उरकून घ्यायचं असं त्यांनी आधी सांगितलं होतं. मी पण म्हटलं की जाऊ द्या, असंही काम मिळत नाही आणि त्याच्यात खेडेगाव 2-3 महिने काम असतं. नंतर गावामध्ये पाण्याची पण खूपच तारांबळ असते, त्यामुळे जास्त करून शेतातलं काम तर काही मिळतच नाही. म्हणून ठरवलं की जायचं कामाला. त्या दिवशी घरात सकाळपासूनच जास्त घाई गडबड होती. माझ्या सासूबाई कामाला येत नसायच्या, त्या घरी थांबायच्या. घरी 1-2 जनावरे होती आणि आमचे हे तर दिवसभर पिऊन घरामध्येच असायचे. पोरं तशी सकाळीच शाळेला जायची. मी आमच्या शेजाऱ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या बायका सगळ्या सकाळी लवकर उठायच्या. सकाळी 9ला कामाला गेलं की संध्याकाळी 4ला मात्र कामावरून सुट्टी होत असायची. आलं की राहिलेलं घराचं काम करायचं असंच ठरलेलं असायचं. त्या दिवशी मात्र माझी कामाला जाण्याची धावपळ चालू होती. जेवण केलं, भाकरी बांधली. सगळ्या बाया मला ओरडत होत्या माझ्या नावाने, कारण की मला जास्तच उशीर झाला होता आज नेहमीपेक्षा. मी घाईमध्ये तसेच आले. हातामध्ये खुरपं आणि पिशवीमध्ये भाकरी आणि एक शर्ट घेतला होता जो मी कामामध्ये वापरायचे. घाई गडबडीमध्ये मी धावत आले, मात्र तोपर्यंत सगळ्यांनी रिक्षामध्ये जागा धरली. मला
जागाच कुठे नव्हती. त्यावेळेस मी म्हटलं की अगं बघा ना, इकडे तिकडे सरकं थोडीशी माझ्यापुरती जागा. त्यावेळेस त्या म्हटल्या, अगं आम्हाला जागा नाही. काही बायकांना मी कामाला आलेले आवडायचे नाही, कारण की मी कामावरती गेले की सगळे मालक मला बोलायचे. त्यांना तेच नको होतं. त्यामुळे मी जेव्हा कामाला नसायचे सगळ्यांमध्ये वेगळाच आनंद होता. त्याच वेळेस आम्ही ज्या शेतामध्ये कामाला जातो ते मालक आले होते आणि त्यांच्या जोडीला तो शेतामध्ये औषध मारण्याचा पंप होता. त्यांनी पाठीला अडकवला होता. मला पाहिल्यानंतर ते म्हटले की काय उर्मिला, काय झालं? त्यावेळेस मी म्हटलं की बघा ना, अहो कामाला बाया सरकत नाहीत इकडे तिकडे आणि मला जागाच नाही. हे पाहिल्यानंतर एवढंच ते मला म्हटले की बस गाडीवर, मी पण चाललो आहे तिकडेच. मी तर खूप आनंदी झाले. मालकाच्या गाडीवर आज बसायला मिळत होतं. मग काय, मी क्षणाचा पण विचार नाही केला. सगळ्या बाया नुसत्या टक लावूनच माझ्याकडे पाहत होत्या, अगदी तिरस्कार नजरेने. मी जाऊन लगेच मालकाच्या त्या टू व्हीलर गाडीवर बसले आणि त्यावेळेस मालक म्हटले की चला. बाकीच्या मागून येणार होत्या. मालकाने मात्र जायला सुरुवात केली. मालकाच्या शेतामध्ये जाताना रस्ता तसा खूपच कच्चा होता. रस्त्यामध्ये खड्डे वगैरे तर होतेच. रस्ता दगडा मातीचा असल्यामुळे जाताना खूपच अगदी त्रास होत होता. म्हणून मी मालकाच्या खांद्याला व्यवस्थित घट्ट धरलं होतं, जेणेकरून मी पडू नये. त्यावेळेस मी म्हटलं की अहो मालक, जरा दमाने चालवा की, नाहीतर मागेच मी पडून जाईन. त्यावेळेस ते म्हटले की नाही नाही, तुला काही होऊन देणार नाही आणि पडले तर नेईन की तुला दवाखान्यामध्ये, त्याच्यात काय आहे. मी हसले आणि म्हटलं की हो नेचाल तुम्ही, पण मी कायमचे अधू व्हायचे. त्यावेळेस ते म्हटले नको काळजी करू, व्यवस्थितच गाडी चालवेन. आम्ही बोलत होतो. ते माझी विचारपूस करत होते आणि घरातल्यांचं काय चाललं आहे ते सगळं विचारत होते. त्यावेळेस मी म्हटलं की काय तेव्हा चालणार, अहो घरी पैशांची खूपच तारांबळ, त्याच्यात बिशा केलेत. बिशासाठी पैसे तर लागतील, काम काय मिळत नाही लवकर. ते मला म्हटले की एक दिवस तर तू कामावरून घरी राहताना दिसत नाही, रोज कामाला जाते आणि तरी पैसे पैसे करते. मी म्हटलं आता काय करणार हो, लागतंच ना. त्यावेळेस ते मला म्हटले पर ते जाऊ दे, तू आमच्याकडे लक्ष देत नाही आधीसारखी. आधी किती बोलायची, पण आता का तशी करते? मी म्हटलं कसं? त्यावेळेस ते मला म्हटले की नाही, आधीसारखं तुझं लक्ष नाही, आमच्यावर जरासुद्धा प्रेम राहिलं नाही तुझं. मी म्हटलं अहो नाही तसं, तुम्हाला तर माहीत आहे ना शेतामध्ये बायका कशा बघतात आपण बोललो तर. ते म्हटले की हो ते तर आहेच गं, पण त्याच्यातून वेळ काढत जा की आमच्यासाठी. मी म्हटलं की मी तर तयारच आहे. ते म्हटले तू पैशाची वगैरे जरासुद्धा काळजी करू नको, म्हणेल तेव्हा आणि पाहिजे तेवढा मी देईन, पण माझी एक इच्छा पूर्ण करशील का? मी म्हटली कोणती? त्यावेळेस ते म्हटले की तुला आता सांगायला लागतंय का, तुला माहीत आहे बरोबर. बाई गं, मी आजपर्यंत मालकांविषयी ऐकलं होतं आणि माझी असलेली जवळची शेजारीण संगीता, तिचं पण ह्या मालकांविषयी तिने मला सांगितलं होतं. मालक तिथला कसे सुख देतात, पण पैशाची पण काही कमी पडून देत नाही. त्यावेळेस मात्र संगीताचं आणि मालकाचं कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला आणि तेव्हापासून संगीता मालकाच्या शेतामध्ये काम करायला येत नव्हती. म्हणून आता त्यांना कोणाची तरी गरजच होती. कदाचित ती गरज माझ्याकडून त्यांना पूर्ण करून घ्यायची होती. म्हणूनच मालक मला असे बोलत होते. ते म्हटले की बघ, पैशाची काही काळजी करू नको, म्हणेल तेवढा मी देईन, पण मात्र माझं मन शांत केलं पाहिजे. बाई गं, मी आता काय करू आणि काय नको समजत नव्हतं. मात्र माझं पण खूप दिवसांची इच्छा होती. आम्ही बोलतच होतो. मी तयार झालेली हे पाहून ते म्हटले मग आजच जाऊया. आम्ही शेतामध्ये आलो आणि सगळी तयारी चालूच होती. तोपर्यंत अचानक बाई गं, मगाची रिक्षा आणि त्या सगळ्या बायका शेतामध्ये आल्या. त्यामुळे त्यांच्यासमोर तर हे करणं चुकीचंच होतं. मालक तयार होते, मात्र मीच म्हटले आज नको, नंतर केव्हा तरी.
ते म्हटले की नेहमीप्रमाणे तू पण असंच टाळाटाळ केली. मी म्हटले नाही मालक, तुम्हाला एकदा मी शब्द दिला आहे ना, तर मी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेन. असंच त्या दिवशी दिवसभर कामामध्ये गेलं. मात्र मालकांचं सकाळचं बोलणं ऐकून मला पण कसं तसं होऊ लागलं होतं. माझं पण मन आता राहत नव्हतं. कधी तो दिवस येतो असं झालं होतं. 2-3 दिवसानंतर ते मला म्हटले की आज तर शेतामध्ये काही काम नाही आणि शेतातले कोणीच कामाला कामगार नाहीत, सगळे बाहेर गेलेत, तर मग येतेस का? मी म्हटलं की पण काय सांगू घरी? अगं सांग ना कामाला चालले म्हणून, मग जाऊया आपण तिकडे. ते मला म्हटले की मी वाट पाहतोय. मी म्हटलं बरं ठीक आहे. मग काय, त्या दिवशी मी घरी होते. कामाला येते म्हणून अगदी घरातून मी आले. गावाच्या बाहेर लांब आल्यानंतर ते मला घेण्यासाठी आले. मग त्यावेळेस मी त्यांच्यासोबत त्यांच्या शेतामध्ये आले होते. आज शेत मात्र सगळं रिकामंच आणि सगळीकडे शांतता होती. त्यावेळेस मी म्हटलं कुठे गेलेत सगळेजण, कोणी दिसत नाही. त्यावेळेस मालक म्हटले असंही शेतामध्ये काय काम नाही, तर चांगले आठवड्याभरासाठी कामगारांना आणि मजुरांना म्हटलं की जावा, सुट्टी घ्या आणि फिरून या घरून. मी म्हटलं की ते मात्र बरं केलं. अगं त्यांना सुट्टी दिली, पण तुला आज मी नाही वेळ देणार. आज मात्र काही सांगायचं नाही. आता सकाळचे 10 वाजले होते. ते मला म्हटले की संध्याकाळशिवाय आता घरी जायचं नाही. मी खूपच लाजले. त्यांचं शेतामध्ये रूम होती. तिथे ते कामगार मजूर राहायचे. त्यांच्याकडे त्या घराची चावी होती. दरवाजा उघडला आणि आम्ही दिवसभर घरामध्ये गेलो. गेल्यानंतर आमच्यात खूप अबोला होता. एवढ्या उशीर मी बोलणारे, मात्र माझ्यामध्ये खूपच अशी शांतता दिसली. ते म्हटले काय झालं? मी म्हटलं काही नाही. मात्र माझ्या चेहऱ्यावर आलेलं ते अगदी लाजेचा पडदा त्यांनी पाहिला. ते मला म्हटले हे बघ, माझी तर खूप दिवसांची इच्छा होती, पण तुझं पण मन असलं पाहिजे, नाहीतर मी स्वतःहून अगदी हे करणार आणि तू नको म्हणायची. मी म्हटले नाही नाही, तसं नाही, माझं पण खूपच इच्छा आहे. ते मला म्हटले की आजपासून तू माझी आहेस आणि तुझं सगळं मी पाहणार. फक्त मला पाहिजे तेव्हा आणि मी म्हणेल तेव्हा मिळालं पाहिजे. मी म्हटलं की हो, तुम्ही असा विचारच नाही करू नका की मी तुम्हाला अगदी नाराज करेन. तुमची सगळी इच्छा मी शांत करेन. असं म्हणून आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. क्षणातच ती वातावरण खूपच बदलू लागलं. प्रेमाचा वर्षाव मात्र माझ्यावर होऊ लागला. वेड्यासारखे त्यांचे ओठ फिरत होते आणि माझ्या मनात अगदी बेधुंद असा उजेड आला होता. मला खूपच बरं वाटत होतं. ते काही थांबायला तयार नव्हते हे मी ओळखलं की आज ते मात्र थांबणारच नाही. वेड्यासारखं सुख मला देऊ लागले. मी पण त्यांना पूर्ण साथ देऊ लागले. ते म्हणेल ते मी सगळं करू लागले. माझ्यासाठी काही अनुभव नवीन होता, मात्र ओठांमधून त्याला उभारा देण्याचं खूपच सुख मिळत होतं. ते म्हटले खरंच तू कमालीची आहे. आजपर्यंत खूपदा इथे दिवस रात्री घालवल्या वेगवेगळ्या सोबत, पण मात्र तुझ्यासारखी तूच. मी म्हटलं की हो ना, आज तुम्हाला सगळं विसरायला लावते. आजपासून तुम्हाला फक्त मीच आठवणीत राहणार. ते म्हटले हो. असं म्हणून ते पण लगेच झाले ना चालू आणि मला सुखाचे क्षण देऊ लागले. आम्हाला काहीच सुचत नव्हतं आणि त्यांनासुद्धा. खरंच ते माझे खूपच गुण गाऊ लागले. त्या दिवशी दिवसभर एकमेकांच्या सुखामध्ये आम्ही सुंदर क्षणाच्या सुंदर आठवणी घेतल्या. त्या दिवशी दिवसभर एकमेकांच्या सहवासात गेल्यानंतर आमच्यामधील प्रेम अजूनच खुलत गेले. पण तिथून पुढे कितीतरी दिवस असेच गेले. आज ह्या गोष्टीला आणि त्या आठवणीला बरेच दिवस झाले, मात्र त्या दिवसांसारखे दिवस नव्हते. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.